राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या महत्त्वपूर्ण बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या। आरबीआयची गिफ्ट, स्वस्तामध्ये काळा कर्ज, रेपो दरामध्ये 0.5% जम्बो कपात, कमी होणार EMI, गृहकर्जाचे व्याजदर 7.75% खाली येण्याचा अंदाज, सलग तिसऱ्यांदा मोठा दिलासा। पाकिस्तानसाठी 6 मेची रात्र ठरली कयामतची रात, पंतप्रधान मोदीचा घणाघात, काश्मीरला देशासोबत जोडणाऱ्या रेल्वेचे करण्यात आले उद्घाटन। 15व्या वित्त आयोगाच्या अनुदानाची प्रतीक्षा, 4250 कोटी रुपयांचे थकलेले अनुदान, नगर परिषदांची आर्थिक कोंडी। बीटी बियाण्यातील जनुके टक्केवारी संभ्रमित करणारी, कपाशीचे प्रमाणित बियाणे मागणी करून सुद्धा मिळेना। जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल, लवकरच बातमी देऊ, आशा उंचवल्या, राजसोबत येण्याबाबत उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान। उन्हाच्या तीव्रतेमुळे संत्रा उत्पादक शेतकरी पडले चिंतेमध्ये, उमरा परिसरामध्ये संत्र्याला बहार फुटत नसल्यामुळे फळधारणेला अडथळा। सर्व्हरच्या अडचणींमुळे शासकीय ज्वारी खरेदी ठप्प, व्याळा खरेदी विक्री संघाद्वारे 8 दिवसांमध्ये केवळ 278 क्विंटल खरेदी। महाबीज व कृषी विभागामध्ये समन्वयाचा अभाव, बियाणे वितरणामध्ये होतोय गोंधळ, चिखलीमध्ये शेतकऱ्यांची होते फरफट, पूर्ण बियाणे न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त। 3 महिन्याचे धान्य मिळणार एकत्र, पण साठवणार तरी कुठे, अतिरिक्त धान्यासाठी शासकीय धान्य गोदाम, स्वस्त धान्य दुकानांमध्ये जागा अपुरी। बनावट खत विक्री प्रकरणामधील आरोपी पोलिसांसमक्ष फरार, मनोरा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त। विहीर बांधून झाली, अखेरच्या हप्त्याचे अनुदानच मिळेना, निधीच नाही तर मंजुरी का दिली, शेतकऱ्यांमधून संतप्त सवाल। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात, तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू आणि तुमचे सुद्धा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला विचारू शकता। पावसाच्या नुकसान भरपाईसाठी निफाडला लागणार 3 कोटी रुपये, 2049 शेतकऱ्यांचे 1000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे झाले होते नुकसान। 14 जून नंतरच मान्सूनचे आगमन होणार, सध्याचे वारे हे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आहे। लागवडीचा कालावधी हा 15 ते 30 जून असणार आहे। सतत 5 दिवस पाऊस झाल्यानंतर पेरणी करणे योग्य असणार आहे। सोयाबीन नको हळदच बरी, यंदा वाढणार क्षेत्र, 50,000 हेक्टरवर हळद लागवड होण्याची शक्यता। त्रुटी पूर्ततेसाठी स्वाधारचे 395 अर्ज परत, 10 जून ही अंतिम मुदत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना। प्रश्न सोडवा अन्यथा जलसमाधी घेऊ, शासकीय अनुदान रखडल्यामुळे गोंदीतील शेतकरी संतप्त, गोदावरी नदीपात्रामध्ये करणार आंदोलन। लोकप्रतिनिधींच्या सूचनांना बँकांचा खोडा, पीक कर्ज वाटपामध्ये हात आखडता, अंबड तालुक्यातील बँक खरीप हंगामातील कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेमध्ये पूर्ण करणार का? आता फळपीक विमा योजनेसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य। एनेगूर परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे भुईमुगाला फुटले कोंब, मोठे नुकसान झाले, पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। गरिबांना हक्काचा निवारा देण्यामध्ये धाराशिव राज्यामध्ये टॉप 5 मध्ये 2025-26 मध्ये 33,000चे उद्दिष्ट, अवघ्या 4 दिवसांमध्ये 23,000 घरकुले मंजूर। केशरी रेशन कार्ड धारक शेतकरी कुटुंबांना निधीची प्रतीक्षा, महाराष्ट्रामधील शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्ड धारकांना मिळणारी प्रतिलाभार्थी 170 रुपयांची रक्कम यावर्षी निधीच न प्राप्त झाल्यामुळे अजून खात्यावरती पडलेले नाही। यापूर्वी कागदपत्रे सादर करण्याकरता झालेल्या विलंबामुळे अनेकांना ती वेळेमध्ये मिळाली नाही। आता हा निधीचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। बीटी कापूस बियाण्यांमधील जनुक टक्केवारींचा संभ्रम, ट्रूथफुल लेबल बियाण्यांवरती भर, प्रमाणित बियाणे मागणी करून सुद्धा मिळेना। खरीप हंगामापूर्वीच अमरावती जिल्ह्यामधील बँकांचे 51% पीक कर्ज वाटप, जिल्हा बँकेचा टक्का अव्वल, राष्ट्रीयकृत बँकांचा हाताकडता। मागील वर्षीच्या अतिवृष्टीमधील नुकसान भरपाई कधी मिळणार, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल, कारण मागील वर्षीच्या पावसाळ्यामध्ये जूनसोबतच जुलै महिना हा अर्धा कोरडा गेलेला होता, त्यामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, मात्र त्यानंतर वरुणराजाने बरसायला सुरुवात केली, सातत्याने अतिवृष्टीजन्य पाऊस पडला, तालुक्यामध्ये अनेकदा पूर परिस्थिती सुद्धा निर्माण झाली। या झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे घरे पडले, शेकडो कुटुंबांचे बेघर झालेली असून अनेकांचा संसार हा उघड्यावरती आला। याबाबत महसूल प्रशासनाकडून पंचनामे सुद्धा करण्यात आलेले होते, मात्र अद्याप सुद्धा नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यामुळे शेतकरी वर्गामधून संतप्त सवाल केला जात आहे। 21,000 शेतकरी अजून सुद्धा बोनसच्या प्रतीक्षेमध्ये आहे, शेतकरी आर्थिक संकटामध्ये, खरीपपूर्वी बोनस वितरित करण्याची मागणी।
मनमानी करणाऱ्या वनाधिकाऱ्यांना घरी पाठवणार, मुख्यमंत्र्यांनी चांगलेच खडसावले। आढावा बैठकीमध्ये घेतले फैलावरती। विकास अजेंड्यामध्ये गडचिरोली ही अग्रक्रमांकावरती आहे। प्रकल्पांसाठी निधी सुद्धा मी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये म्हटले। जलताराचे शोषखड्डे खोदले का? हिवाळ्यामध्ये रिझल्ट दिसणार, ओलावा टिकून राहतो, रोह्यातून शेतकऱ्यांना करावी लागते नोंदणी। बोनसची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, बोनससाठी निधी उपलब्ध। प्रफुल्ल पटेल यांची मुख्यमंत्र्यांसह बैठक संपन्न। 30 वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांचा खर्च, पण सिंचनासाठी थेंबर पाणी सुद्धा मिळेना। झाशीनगर उपसा सिंचन योजना, शेतकऱ्यांना सिंचनाची प्रतीक्षा कायम। राष्ट्रीय बँकांचे हातवर, शेतकऱ्यांच्या मदतीला जिल्हा सहकारी बँक। राष्ट्रीय बँकेमध्ये नुसतेच केटे, तर काहींना सावकाराशिवाय पर्याय नाही। काटोल नरखेड तालुक्यामधील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करा। अवकाळी पावसामुळे कोट्यावधी रुपयांचे झाले होते नुकसान। शेतकऱ्यांची कामे अंतिम टप्प्यामध्ये, पेरणीसाठी कोणते नक्षत्र येईल धावून, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण। अवकाळी पावसाच्या लपंडावामध्ये जिल्ह्यामधील काही शेतकऱ्यांनी शेती मशागतीचे कामे आटोपलेली आहेत, तर काहींची अंतिम टप्प्यामध्ये आहेत। असे असले तरी पेरणीसाठी मान्सूनच्या पावसाची आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे। निराधारांचे अनुदान रखडले, बँकेमध्ये चक्रा मारून थकले। 6 महिन्यांपासून येरझरा, प्रशासनाकडून होते दुर्लक्ष। हंगामाच्या तोंडावरती युरिया खताचा तुटवडा, शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण। खत उपलब्ध करून देण्याची सरपंच संघटनेची मागणी। वीज बिलाच्या वसुलीवरती भर, सुधारणेकडे दुर्लक्ष। वीज वितरणाच्या कार्यालयामध्ये तक्रार रजिस्टरवरच नाही। पेरणीच्या तोंडावर एसटीबीटी बियाण्यांचा यवतमाळ जिल्ह्यामध्ये धुमाकूळ, लगतच्या राज्यामधून आले बोगस बियाणे। कापसाचे क्षेत्र घटून केळी, हळद आणि तुरीच्या क्षेत्रामध्ये होणार वाढ। रावेर तालुक्यातील स्थिती, खरीप हंगामासाठी शेतकरी वर्गाने कसली कंबर। शेतकरी मित्रांनो, दामिनी ॲप्लिकेशनचा वापर करा, विजेच्या धोक्याचा अगोदरच देईल तुम्हाला इशारा। 300 महिला लाभार्थींचा प्रश्न मार्गी, तळोदा आदिवासी विकास प्रकल्प। दुधाळ जनावरांची योजना, शबरी विकास महामंडळाकडे वर्ग। गुंजोनी प्रकल्पाचे पाणी पुन्हा वादाच्या भोवऱ्यामध्ये, शेतकऱ्यांनी पाईपलाईनचे काम पुन्हा बंद पाडले। पुन्हा जुन्या 1993च्या सर्व्हेनुसारच काम सुरू करण्याची मागणी। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरती अन्याय झाल्याचा आरोपही करण्यात आला। आधुनिक शेती तंत्रज्ञानाची जोड देऊन पीक फेरपालटचा अवलंब करणे बनले गरजेचे। दरवर्षी एकच पीक घेत राहिल्यामुळे जमिनीच्या सुपीकतेबरोबर हळूहळू मातीमधील अन्नद्रव्ये सुद्धा होत आहेत कमी। एकाच पीक पद्धतीमुळे जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सुद्धा असंतुलित होत आहे। शेतकरी पुन्हा वळू लागला सेंद्रिय खताकडे। हवामान विभागाचे मेघदूत ॲप्लिकेशन ठरते शेतकऱ्यांसाठी वरदान। ॲप्लिकेशनद्वारे वाऱ्यांचा वेग, दिशा, हवेतील आर्द्रता, तापमान आणि पावसाच्या अंदाजाची मिळते माहिती। पिकांचे होते संरक्षण। 1 रुपयामध्ये पीक विमा बंदचा शेतकऱ्यांना बसतोय फटका। 1 वर्ष आधीच सरकारचा लाभार्थींना झटका।